नमस्कार शेतकरी बंधूंनो, बियाणे पेरणीनंतर 48 घंटेच्या आत जे तणासाठी जे तणनाशक फवारायचं असतं ते आम्ही या कोरड्या रानावरती फवारत आहोत. अशा पद्धतीने फवारल्यानंतर जे तण असतं ते येणाऱ्या 40 दिवस कसल्याही प्रकारचं तण हे आपल्या शेतामध्ये येत नाही आणि याच्यामुळं जे फायदा होतो ते उत्पन्नावर चांगल्या प्रकारे होतं. पाहू शकता अशा पद्धतीने फवारणी करत आहोत हे. आणि याच्यामध्ये जे बारीक बारीक गवताचे जे फुलका निघत आहे त्याला मारण्यासाठी सोबत राऊंडअपसुद्धा 50 ml वापरत आहोत. आणि एक बाजारातून बी उगवण्यापूर्वीचं जे असतं तणनाशक त्याचंसुद्धा याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. अशा पद्धतीनं आम्ही या सोयाबीन पिकाच्या बेडवरती लागवड केलेली आहे आणि ते केल्यानंतर लगेच त्याच्या पाठीमागं फवारणीसुद्धा चालू आहे. पाहू शकता अशा पद्धतीचं जे गवतसुद्धा निघालेलं असतं ते गवतसुद्धा मरतं आणि जे गवताचं जे बी असतं ते बियाणेसुद्धा मरण्यासाठी अशा पद्धतीने केलेल्या फवाऱ्याचा हा चांगला उपयोग होत असतो. आणि येणारे 40 दिवस हे आपल्या शेतामध्ये आपल्या पिकामध्ये कसल्याही प्रकारचं तणकट या अशा फवारणी केल्यामुळं हे होत नसतं. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी पेरणीनंतर लगेचच किंवा 48 घंट्याच्या आत असा स्प्रे घेणं हे फार महत्त्वाचं आहे की जेणेकरून त्याच्यामुळं शेतामध्ये तणामुळं पिकावर होणारा जो उत्पन्नावर जो परिणाम आहे हा नक्कीच कमी होतो आणि उत्पादनामध्ये तण नाही झाल्यामुळं वाढ ही चांगल्या प्रकारे होत असते. आमच्या शेतावरती समोर पेरणी चालू आहे आणि मागे हा अशा प्रकारचा स्प्रे आम्ही घेत आहोत. ते कुठले औषधे कुठले तणनाशक आहे याच्याबद्दल व्हिडिओ आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये टाकला होता. तर नक्कीच आमच्या चॅनलला एकदा भेट देऊन तुम्ही त्याची डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकलेली आहे त्या व्हिडिओची, तो व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद. आपला शेतकरी मित्र एक कृषी मित्र राज या चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.